आता स्पेशल कारण तर माहिती नाही, पण लेकरांचा मामा हा खूपच जास्त फेवरेट असतो. आज माझा छोटा भाऊ आला होता, पण त्या अगोदर आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो. तर पुढच्या 10 मिनिटामध्ये पटकन रेडी होऊन इथे बीचवर जायचं होतं, कारण की अर्ध्या तासामध्ये परत अंधार होणार होता. आणि ह्याच आनंदासाठी त्यांना आता अजिबात थांबायचं नव्हतं. बीचवरती आल्या आल्या लेकरांनी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. प्रियान तर खूप जास्त खुश होता. प्रक्षिता थोडंसं भीत होती, पण हळूहळू ती पण याच्यामध्ये मिक्स झाली. भैयासोबत खेळत होती. तसं दोनदा तीनदा तिच्या नाकामध्ये पाणी गेलं, ती रडली, तरी पण तिला ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा होता. आणि या दोघांनी शेवटी एवढं थकवलं की बाहेर यायचं नाव सुद्धा घेत नव्हते. त्यांनी मागं लागून लागून त्यांना ओढून काढलं बाहेर. पण खरंच दिवसभराच्या प्रवासाचा थकवा काही मिनिटातच सायंकाळी इथे आम्ही घालवला. खूप मजा मस्ती केली इथे समुद्राच्या काठी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग इथे दर्शनासाठी मंदिरात आलो होतो. पण त्या अगोदर सकाळी सकाळी अगोदर गरमागरम चहा घेतला आणि मग गेलो मंदिरामध्ये. छान असं दर्शन घेतलं. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. आणि माहिती आहे आणखीन एक वेगळा आनंद म्हणजे काय असतो, इतक्या दूर आल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला कोणी ओळखतं. असे छोटे छोटे फॉलोअर्स किंवा ताई बऱ्याच जणी इथे भेटल्या होत्या मला. छान वाटलं त्यांना भेटून. आणि जसं दर्शन झालं तितक्यात आला माझा छोटा भाऊ म्हणजे प्रियान प्रेक्षिताचा मामा आला, की हे दोघं जण जाम खुश झाले होते. त्याच्यानंतर आता पुढचा प्रवास आम्ही सगळेजण सोबत करणार होतो. अगोदर गेलो इथे प्राचीन कोकणला आणि त्याच्यानंतर मॅजिक गार्डन. तसे याबद्दलचे डिटेल व्लॉग मी चॅनलवरती अपलोड केलेत, नक्की जाऊन बघा ते पण. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत मॅजिक गार्डन, त्याच्यानंतर मालवण बीच, बऱ्याच अशा गोष्टी. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.